रेडी स्टार्ट. पॅरेग्राफ. भारत देशाच्या लोकसंख्येत मुलगा मुलगी असा भेदभाव न करणाऱ्या मुलीचा जन्मसुद्धा मुलाच्या जन्मा इतकाच आनंददायी क्षण मानणाऱ्या लोकांची टक्केवारी नगण्य वास्तव जेव्हा समोर येते तेव्हा या समस्येची तीव्रता व भयानकता याची जाणीव होते. आजही भारतीय संस्कृतीचे सभ्यतेचे गोडवे गाणाऱ्या आपल्या देशाच्या अनेक राज्यात स्त्रीभ्रूण हत्या कायदा धाब्यावर बसून सर्रास केली जात आहे. जगतजननीच्या लेकींना जगात येण्यापासून आपण रोखू लागलो तर धर्माचा ऱ्हास व समूळ नायनाट सुनिश्चित आहे. पॅरेग्राफ. हिंदू धर्मात स्त्रीला शक्तिरूप मानले जाते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रूपात प्राचीन काळापासून तिची पूजा अर्चा केली जात आहे, आराधना केली जात आहे. ग्रामदैवतांमध्ये, कुलदैवतांमध्ये मळाई, जुगाई, यमाई, पावणाई, नवलाई, रामवरदायिनी, काळआई, अंबाई, मुंबादेवी, प्रभादेवी अशा देवताच अधिक मातेच्या रूपात त्यांच्या भक्ती आजही उत्साही स्वरूपात केली जाते. असे असूनही स्त्रियांचे विविध प्रकारे शोषणही आपल्या समाजात होणे ही खरी तर लांछनास्पद गोष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यासारखी द्रष्टी माणसे जर या महाराष्ट्रात जन्माला आली नसती, राजा राममोहन राय यांच्यासारख्या समाजसुधारक देशाला लाभला नसता, तर आजही स्त्रीचे अमानुष शोषण चालूच राहिले असते. आजही तिला पतिनिधनानंतर सतीच्या रूपात धगधगत्या चितेवर ढोलताशा बडवीत चढवण्यात आले असते. पॅरेग्राफ. मुलगी शिकली प्रगती झाली असा सुविचार अनेक वाहनांवर लिहिलेला आढळतो. हे सत्यविधान मुलगी शिकली ज्ञानी झाली बहुश्रुत झाली तर ती आपल्या अपत्यांवर अधिक चांगले संस्कार करू शकते, त्यांनाही सुनिश्चित बनवणे व त्यामुळे एक सुसंस्कारित नवीन पिढी जन्माला येते व स्त्रियांचे शोषण, स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या बुरसटलेल्या प्रथांना ती पिढी प्रखर विरोध करते. स्त्रीभ्रूण हत्येच्या भयानक परिणामांची कल्पना सुसंस्कारित व सुशिक्षित पिढीलाच असते. मुलगी आपल्या मातापिताचा, कुळाचा, राज्याचा, राष्ट्राचा नावलौकिक वाढवू शकते. ही गोष्ट अंतराळ वीरांगनांना स्वर्गवासी कल्पना चावलांपासून धावपटू कविता राऊतपर्यंत आणि राष्ट्रभक्त सरोजिनी नायडूंपासून भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधीपर्यंत देशाच्या अनेक कर्तबगार सुप्रमाण प्रसिद्ध केलेले आहे. संगणक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात तर त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. यातूनच स्त्रीशक्ती किती रचनात्मक कार्य करू शकते याची सुज्ञास कल्पना येऊ शकते. पॅरेग्राफ. या अत्यंत लाभदायक स्त्री शक्तीला विधायक व रचनात्मक पद्धतीने कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे अवघ्या समाजाचे परमकर्तव्यच आहे, जबाबदारी आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक व राष्ट्र उभारणीच्या क्षेत्रात ही स्त्री शक्ती प्रचंड कार्य करू शकते. कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर तिचे कार्य लाभदायक ठरू शकते. बहुतांश स्त्रियांना वाचनाची आवड असते. आपली संस्कृती, आपले अध्यात्म व आपला सनातन वैदिक धर्म यांचा अभ्यास करून धार्मिक स्वातंत्र्य रक्षणाच्या कार्यात फार मोठे योगदान देण्याची प्रचंड क्षमता स्त्रीशक्तीमध्ये आहे. 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी सुद्धा राजकीय मतभेद बाजूला सारून महिलांच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी, हक्कासाठी संघटित व्हायला हवे. सदनशीर मार्गाने आपले हक्क प्राप्त करून घेण्याची काळाची गरज आहे.